भेगा पडलेल्या टाचांमधनं होणारा रक्तस्राव, त्यांना होणाऱ्या वेदना मी आजपर्यंत विसरू शकलो नाही. त्यामुळं माझ्या चेहऱ्यावर दुःखाची झालर कधी आली नाही. आणि मंदिरातला देव, मशिदीतला अल्लाह, चर्चमधला येशू कधी मी बघितला नाही. विहारातला बुद्ध मला दिसला नहीं. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. एक दिन उसी मंदिर से आवाज़ आई, अबे माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. त्यामुळे संघर्ष माझा नाही, संघर्ष माझ्या मायबापाचा आहे. त्यांच्या संघर्षमय आयुष्याची झाल्लर माझ्या अंगावर आहे. माझ्या अंगावर हा कोट आहे, पण त्यांच्या अंगावर घामाचा वर्षाव होता. आणि ते घामाचं ठिबक सिंचन वावरात ज्यावेळेस पडलं, त्या ठिबक सिंचनातनं जन्माला आला माझ्यासारखा एक हास्य विनोद करणारा आणि तुम्हाला परिवर्तन प्रबोधनाच्या रांगेत उभा करणारा शब्दांचा फकीर. तो फकीर तुमच्यासमोर उभा आहे. माझं